नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नुकतीच जी बदलापूरमध्ये घटना घडली, 2 चिमुरडींवर शाळेमध्ये अत्याचार झाले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटल्याचं आपण पाहिलं. बदलापूरमध्ये आंदोलनं झाली. त्यानंतर मग महाविकास आघाडीने जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती 24 ऑगस्टला दिली होती. पण अर्थात मुंबई उच्च न्यायालयाने त्यावर निर्बंध घातले की अशा पद्धतीने तुम्हाला ही महाराष्ट्र बंदची घोषणा करता येणार नाही, कोणताही राजकीय पक्ष असं करू शकत नाही आणि त्यामुळे तो बंद होऊ शकला नाही, तो शेवटी रद्द झाला. पण त्यानंतर किंवा त्याच्या आधीसुद्धा महाविकास आघाडीकडून सातत्याने महाराष्ट्रामध्ये कसे महिलांवर अत्याचार होत आहेत, महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कसं वाढलेलं आहे, गुन्हे कसे वाढलेले आहेत आणि त्यांची चिंता कोणीच करत नाही आहे, याविषयी सातत्याने बोललं गेलं. उद्धव ठाकरे प्रामुख्याने या सगळ्याचं नेतृत्व करतानाच दिसत होते, कारण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्याविषयी वारंवार वाचा फोडण्याचं काम केलं. आणि उद्धव ठाकरेसुद्धा म्हणाले की कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अत्याचार होत आहेत आणि हे सरकार काय करतं आहे आणि त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र बंदची हाक देतो आहोत. लोकांचा जो उद्रेक आहे तो बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्याला एक वाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी रेल्वे बंद करा, बस बंद करा आणि त्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याच दिवशी नव्हे तर त्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र बंद ज्या दिवशी होता तो अर्थात होऊ शकला नाही, पण सगळीकडे तोंडाला काळ्या फिती लावून किंवा दंडावर काळ्या फिती बांधून सगळ्यांनी ते आंदोलन केलं आणि त्यावेळेलासुद्धा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या महिलांविषयी सहानुभूती व्यक्त केली आणि त्याविषयी चिंता आणि संताप व्यक्त केला. पण आता हा जो संताप आहे किंवा ही जी चिंता आहे उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेली, तर ती चिंता योग्य आहे असं स्वप्ना पाटकर, ज्या एक सिनेमा दिग्दर्शिकासुद्धा आहेत, स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला हे आपण यापूर्वी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्यांनी स्वतःही अनेक वेळेला पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी नोंदवलेल्या आहेत. संजय राऊत यांनी कशा पद्धतीने त्यांना त्रास दिला हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनीच आता उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं की तुम्ही ही जी भूमिका वारंवार व्यक्त केली बदलापूरच्या घटनेनंतर ती अगदी योग्यच आहे आणि त्या नराधमांना शिक्षा व्हायलाच पाहिजे जे अशा पद्धतीने अत्याचार करतील. पण एकीकडे तुम्ही ही भूमिका व्यक्त करत असताना त्या ठिकाणी माझ्यावर जो अन्याय झाला, संजय राऊतांनी जो वारंवार माझ्या बाबतीत धमक्या दिल्या, माझ्यावर दबाव टाकला, माझं एकूणच घरदार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, माझं उत्पन्न बंद करण्याचा प्रयत्न केला, त्याविषयी काय करणार आहात? आणि केवळ आत्ताचे पत्र नव्हे तर त्या पत्रामध्ये स्वप्ना पाटकर या नमूद करतात की 2016 ते 2021 या जवळपास 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक ईमेल उद्धव ठाकरेंनाच लिहिलेले आहेत, कारण शेवटी ते पक्षप्रमुख आहेत आणि त्यावेळेला संजय राऊत जे आहेत ते पक्षातले नेते आहेत, खासदार आहेत. तेव्हा ते कशा पद्धतीने आपल्यावर दबाव आणत आहेत, आपल्याला कशा धमक्या दिल्या जात आहेत, आपल्याबाबत कशी शिवीगाळ केली जाते, आपल्यावर कसे हल्ले करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे सगळं त्यांनी ईमेलच्या माध्यमातून सांगितलं होतं. असं त्याच्यामध्ये म्हणत आहेत की एवढे मी ईमेल केले पण त्या कोणत्याही ईमेलची दखल घेतली गेली नाही, संजय राऊतांवर कोणती कारवाई झाली नाही. मी एक चित्रपट केलेला होता पण तो रिलीजच झाला नाही आणि तो तुमच्यामुळे झाला नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. अर्थात संजय राऊतांनीच एक केलं होतं हे मला माहिती होतं असंही त्या म्हणतात. मग या सगळ्या बाबतीत संजय राऊतांवर काय नेमकी कारवाई केली असा त्या जाब विचारतात. स्वप्ना पाटकर ही लाडकी बहीण आहे तुमची, तिच्या बाबतीत तुम्ही काय पावलं उचललीत, काय निर्णय घेतलात? आणि संजय राऊत यांनी अशी शिवीगाळ केल्याचा ऑडिओसुद्धा उपलब्ध आहे, जो अनेक वेळेला आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळत असतो. मग याबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका काय ही काही समोर आलेली नाही. मग त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे महाराष्ट्रामधल्या महिलांवर जे अत्याचार होत आहेत, त्यात होत असलेली वाढ, त्यांचं अपहरण होत असेल, त्यांच्या अन्याय होत असतील, त्यांच्या तक्रारी कोणी घेत नसतील, तर हे जे कोणी बोलत असतील ते योग्यच आहे, त्याच्याबद्दल काही वादच नसतो. प्रत्येकानेच, फक्त महाविकास आघाडीच कशाला, प्रत्येक व्यक्तीचं एक कर्तव्य आहे की अशा पद्धतीने अन्याय होत असेल आपल्यासमोर तर त्याविषयी बोललंच पाहिजे, त्याविषयी चिंता व्यक्त केलीच पाहिजे. पण मग स्वप्ना पाटकर यांनी एवढ्या वेळ ईमेल पाठवूनसुद्धा उद्धव ठाकरेंनी काय भूमिका घेतली नाही
हा प्रश्नही सर्वसामान्यांच्या मनामध्ये येणारच आहे. हे पत्र आज सगळीकडे व्हायरल होतंय. अर्थात त्याची मीडियामध्ये फारशी चर्चा केली जात नाही, कारण का आता महाविकास आघाडीच्या विरोधात काही बोलायचं नाही फारसं, असं मीडियाचं धोरण असावं. पण हे स्वप्ना पाटकर यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, त्यांना अनेक वेळा छळाला सामोरं जावं लागलं, पोलीस ठाण्यांमध्ये वारंवार बोलवलं गेलं, पण कारवाई काहीच झाली नाही. त्यांच्यावर जो काय अन्याय होतोय त्याविषयी कारवाई काहीच झालेली दिसली नाही इतकी वर्ष होऊन सुद्धा. मग यानंतर प्रश्न हाच निर्माण होतो की उद्धव ठाकरे जी भूमिका घेत आहेत ती योग्य असली तर मग ती फक्त बदलापूरच्या या चिमुरड्यांच्या बाबतीतच का आहे? मग स्वप्ना पाटकर यांच्या बाबतीत सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे, ती घ्यावीच लागेल, कारण त्यासुद्धा महिला आहेत, त्यांच्यावरही असाच अन्याय होतोय, त्यांच्यावरही असाच दबाव टाकला जातोय. आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्या काळातही हे होत होतं. म्हणजे उद्धव ठाकरे 2019मध्ये निवडणूक झाली, त्यानंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. मी त्यांच्या काळातही ईमेल पाठवण्यात आलेले आहेत, पण तरी का कारवाई होऊ शकली नाही त्यांच्या हातात अधिकार असताना सुद्धा? आज तर ते विरोधी पक्षात आहेत. हा जर प्रश्न स्वप्ना पाटकर विचारत असतील तर त्यात चूक काय आहे? आणि हा प्रश्न केवळ स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरेंची विधानं ऐकून विचारलेलं नाही. पश्चिम बंगालमध्ये जे घडलं, एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाला आणि तिची हत्या पण झाली, त्या प्रकरणामध्ये काय नेमकं झालं? ममता बॅनर्जी सरकारने काय कारवाई केली? तर काहीच कारवाई केली नाही. पुरावे नष्ट करण्याचा उलट प्रयत्न झाला, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. आपलं सरकार जे आहे ते कसं या कुठल्याही घटनेबद्दल आपण त्याच्यात सामील नाही आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. स्वतः ममता बॅनर्जीच म्हणाल्या की या घटनेचा तपास लागला नाही तर ही CBIकडे मला सोपवावं लागेल. शेवटी न्यायालयानेच CBIकडे सोपवलं ते प्रकरण. त्यानंतर परत ममता बॅनर्जी म्हणायला लागल्या की CBIने हे लवकरात लवकर प्रकरण सोडवलं नाही तर मला रस्त्यावर उतरावं लागेल. पण याबद्दल मात्र उद्धव ठाकरे कधी बोलले नाहीत, किंवा इंडिया आघाडीतले इतर पक्षही कोणी बोलले नाहीत की ममता बॅनर्जींची चूक आहे, त्यांच्या राज्यात जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे, सरकारने असं पाठीशी घालता कामा नये, याविषयी कोणी बोलायला तयार नाही. सुप्रिया सुळे इथे मात्र बदलापूरच्या प्रकरणाबद्दल बोलतात, आंदोलनामध्ये पावसात भिजत आंदोलन करतात, पण त्याही बोललेले नाहीत ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये. हे सगळे बलात्कारासारखे असे प्रकार होत असतात, ममता बॅनर्जी मात्र त्यावर निर्णय घेतील योग्य, एवढंच त्या बोलल्या. त्यांच्याकडून अपेक्षा होती, कारण त्या खासदार म्हणून सातत्याने लोकसभेमध्ये बोलत असतात सरकारच्या विरोधामध्ये, महिलांच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, मग त्याविषयी बोलायला पाहिजे होतं, पण त्या बोललेल्या नाही आहेत. म्हणून हा प्रश्न निर्माण होतो. मग स्वप्ना पाटकर ज्या आहेत ह्या केवळ त्यांचीच बाजू मांडतायत असं नव्हे. स्वप्ना पाटकर हे अशा लोकांच्या प्रतिनिधी आहेत ज्यांना हेच वाटतंय की उद्धव ठाकरे महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलतायत, सुप्रिया सुळे बोलतायत, संजय राऊत बोलतायत, सगळे बदलापूरच्या मुद्द्यावरनं असं वाटायला लागलेलं आहे की महाविकास आघाडी ही एकच आहे पूर्ण देशभरामध्ये की जी महिलांच्या एकूण रक्षणासाठी काम करते. तारणहार महिलांचं कोण आहे तर महाविकास आघाडी, इंडिया आघाडी हेच महिलांचे तारणहार आहेत, असं वाटण्याजोगी परिस्थिती देशभरात आहे. मग असं असताना केवळ ठराविक महिलांबद्दल तारणहार व्हायचं आणि दुसऱ्या महिलांबद्दल मात्र बोलायचंच नाही, असं कसं चालणार आहे? हाच प्रश्न स्वप्ना पाटकर विचारत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही फक्त त्यांच्यापुरती नाही आहे, ती एक प्रकारे अशा लोकांचं प्रतिनिधित्व ते करतायत की ज्यांना हेच वाटते उद्धव ठाकरेंबद्दल, महाविकास आघाडीबद्दल. तेव्हा या पत्राचं उत्तर आता मिळणं शक्य आहे की नाही माहिती नाही, ते मिळणारच नाही, आणि इतकी वर्ष जर ईमेल पाठवून उद्धव ठाकरेंकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही, काही पावलं उचलली गेली नाहीत, आता या संदर्भात तरी काय होणार आहे? त्यामुळे पत्र लिहिण्याचं काम केलं, लोकांच्या मनामध्ये सुद्धा जी भावना आहे ती भावना आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा स्वप्ना पाटकर यांनी प्रयत्न केलेला आहे. एक प्रकारे या सगळ्यांना चेहरा जो आहे तो चेहरा जो आहे तो आरशामध्ये दाखवण्याचं काम केलेलं आहे की तुमचा हा चेहरा आहे. एकीकडे एक भूमिका घ्यायची, दुसरीकडे दुसरी भूमिका घ्यायची, तो आरसा त्यांनी दाखवलेला आहे. पण त्यांना चेहरा दिसेल का आपला त्या आरशामध्ये? आपला जो दुटप्पीपणा आहे, जो ढोंगीपणा आहे, तो त्या आरशामध्ये पाहतील का आणि त्यातून काही सुधारणा होईल का? हा प्रश्न आहे.
तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.